आज आपण बनवणार आहोत ठेल्यावर मिळतात तसं कोरियन मोमोज। तर मी घरच्या घरी बऱ्याच वेळा बनवले होते, पण म्हटलं तुमच्यासोबत डिटेलमध्ये रेसिपी शेअर करूया। त्यासाठी मी इथं भरपूर साऱ्या भाज्या मी चिरून घेतलेल्या आहेत। इथं कोबी चिरून घेतलाय, शिमला मिरची, बीट, गाजर, कांदा, हिरवी मिरची, लसूण आणि अद्रक हे सगळं मी चिरून घेतलेलं आहे एकदम बारीक। आणि त्यासाठी काय म्हणजे जे आपण हे फिलिंगसाठी साहित्य घेतलेलं आहे, जे मोमोजमध्ये भरतो ना त्यासाठी। आणि इथं बघू शकताय काळी मिरी पूड, मीठ आणि विनेगर हे सगळं फिलिंगसाठी लागणार आहे। आणि मैदा मळून घ्यायचा आहे आपल्याला। मोमोचं जे आवरण असतं ना मैद्याचं, त्यासाठी मैदा घेतला। इथे 1 वाटी पाणी घेतलेलं आहे मी, आणि मीठ घेतलेलं आहे, आणि 4 चमचे तेल पण लागणार आहे। ते पुढे पीठ मळताना मी तुम्हाला दाखवते। परत इकडं कोरियन सॉस बनवायचा आहे, त्यासाठी सगळं साहित्य व्यवस्थित घेतलेलं आहे। इथं बघू शकताय तुम्ही, इथं विनेगर घेतलंय, आणि इथं तीळ घेतलेला आहे, चिली फ्लेक्स घेतले, पाणी घेतलेलं आहे, आणि ह्याच्यामध्ये तेल घेतलेलं आहे। तेलाचा वापर कोरियन सॉसमध्ये जास्त करतात, तर तेल भरपूर सारं घेतले। सॉस घेतलेला आहे, सोया सॉस। आलं चिरून घेतले बारीक, लसूण चिरून घेतलाय, कांद्याचे स्लायसेस करून घेतलेत, आणि इथं साखर घेतली चवीनुसार। हे सगळं कोरियन सॉससाठी लागणार आहे आपल्याला। तर आता सर्वात अगोदर ना मी मैदा मळून घेणार आहे। जे आपण आहे ना फिलिंग करणार आहे ना स्टफिंग, ते स्टफिंग भरण्यासाठी आपल्याला मैदा मळून घ्यायचा आहे। तर दाखवते मी कसा मळते मैदा। आणि आज मी आहे ना या कोरियन मोमोजमध्ये पनीरचा सुद्धा वापर करणार आहे। इथं पनीरसुद्धा घेतलेलं आहे, ते दाखवायचं राहिलेलं। हे जे सगळं साहित्य घेतलेलं आहे ना, तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्यवस्थित सगळं डिटेलमध्ये मी लिहून देईल। तुम्हाला बनवायचे असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स बघून तुम्ही करू शकता। चला आता मी मैदा मळून घेते। इथे 1 वाटी मैदा घेतलाय मी, आणि इथं मीठ घेतलेलं आहे अर्धा चम्मच। याला मिक्स करते आता, आणि ह्याच्यामध्येच आपल्याला 4 टेबलस्पून तेल पण टाकायचे। हे सगळं आता एकत्र करू आणि मैदा मळून घेऊ। तर आता मी पाणी टाकलंय, आणि हा मैदा आता आपल्याला असं मळून घ्यायचा आहे। तर मैदा मळून घेतलाय मी, जवळजवळ मला ह्याला पाऊण फुलपात्र पाणी लागलं। आता हा मैदा आहे ना मी थोडा वेळ असाच भिजत ठेवून देते। आता आपण तोपर्यंत फिलिंग कसं बनवायचं ते बघूया। तर आता सर्वात अगोदर आहे ना मी पनीर खिसून घेते इथं परातीमध्ये। तर आता पनीर मी खिसून घेतलंय, आणि आता ह्या सगळ्या ज्या भाज्या घेतलेल्या आहेत ना त्या एक एक करून मी सगळ्या आता परातीत काढून घेते। पहिल्यांदा तर कोबी घेते काढून। सगळ्या भाज्या आपल्याला मिक्स करायच्याच आहेत। नंतर शिमला मिरची, नंतर आपण गाजर टाकणार आहे, थोडंसं बीट टाकणार आहे, भरपूर सारा कांदा टाकणार आहे, हिरवी मिरची पण आपल्याला लागणार आहे, भरपूर असं लसूण आलं खिसलेलं आहे, भरपूर असं लसूण खिसलाय। तर आता ह्या सारणमध्ये चवीनुसार मीठ, आणि 1 चमचा मी इथं काळी मिरी पूड घेतली, ती सुद्धा मी ह्याच्यामध्ये टाकून घेते। विनेगर घेतलंय 1 चमचा, हे विनेगर सुद्धा ह्याच्यामध्ये मी घालून घेते। सोया सॉस टाकते आता मी ह्याच्यात 2 चमचे। आता हे सगळं सारण आहे ना आपण, तर आता ह्या सगळ्या भाज्या आता मी एकत्र करून घेते। सगळा सॉस टाकलेला आणि विनेगर टाकलेलं सगळं एकत्र करून घ्यायचं आपल्याला। आता हे सगळं सारण आहे ना मी एका चाळणीमध्ये टाकून घेणार आहे, जेणेकरून ह्या भाज्यांमधले जे काही एक्स्ट्रा पाणी असेल ना ते सगळं निघून जाईल, आणि सॉस जो टाकलाय ना तो जेवढा पाहिजे तेवढाच भाज्यांमध्ये मुरून राहील, आणि बाकीचा सगळा निघून जाईल, म्हणजे व्यवस्थित परफेक्ट टेस्ट येईल ह्याची।
कोरियन सॉस बनवणार आहोत, त्यासाठी आपल्याला तेल लागणार आहे. तर तेल भरपूर वापरायला लागतं ह्याच्यामध्ये. तर मी जवळजवळ अर्ध फुलपात्र तेल वापरलं इथं. तेल छान गरम झाले, त्यामध्ये आता मी भरपूर सारा लसूण टाकते. लसूण आणि थोडी नॉर्मली हिरवी मिरची, हे सगळं आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं आलं टाकते. त्यामध्ये आपल्याला हा बारीक चिरलेला स्प्रिंगचा जो कांदा आहे ना, तो सुद्धा टाकायचा आहे. तो सुद्धा छान असं परतून घ्यायचा आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला 2 चमचे चिली फ्लेक्स टाकायचे. कोरियन सॉस थोडा तिखटच असतो, त्याच्यामुळे मी थोडंसं जास्त टाकलं आहे चिली फ्लेक्स. त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे तीळ. त्याच्यामध्ये टाकते मी सोया सॉस 2 चमचे. कोरियन सॉसमध्ये सोया सॉस जास्त वापरला जातो. ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे 2 चमचे पाणी. मी आहे ना गॅस बंद केलेला आहे आणि गॅस बंद करून त्यामध्ये टाकते आता मी 1 चमचा साखर. साखर टाकून झाल्यानंतर आता ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे विनेगर. विनेगर जवळजवळ मी 3 ते 4 चमचे इथे टाकते. विनेगर टाकलेला आहे. गॅस करायचा आपल्याला चालू. आणि ही बघू शकताय, दिसते की नाही कोरियन सॉस मस्त. अशा प्रकारे घरगुती आपण कोरियन सॉस करून खाऊ शकतो. ह्याच्यामध्ये तुम्ही कांद्याची पातसुद्धा वापरू शकता किंवा कोथिंबीरीच्या काड्यासुद्धा वापरू शकता. सॉसमध्ये चवीनुसार थोडंसं मीठ टाकले मी आणि पाणीसुद्धा ह्याच्यामध्ये मी वापरलेलं आहे. पाणी जवळजवळ मी अर्धा ग्लास वापरले. आणि ह्याला एक आता आपल्याला उकळी काढून आणायची आहे. एक उकळी काढली की आपला हा सॉस तयार. तर आता ह्या फिलिंगमधलं पाणी किती निघाले ते बघूया आपण. हे बघू शकताय सॉस आणि थोडं थोडं भाज्यांचं जे पाणी आहे ते सगळं थोडं थोडं निघाले. आता काय करू आपण, हे फिलिंग आता आहे ना आपण मोमोज तयार करून घेणार आहे. मोमोजच्या पहिल्या लाट्या तयार करून घेणार आहे ह्या मैद्याच्या. आता लाटून घेऊया आणि त्यामध्ये ते फिलिंग भरूया. पाय दाखवू नका. नाही दाखवते. तर अशा प्रकारे सगळे मोमोज तयार करून घेतलेले आहेत. चला आता स्टीम करूया आणि काही फ्राय करूया. मोमोज बघू शकताय छान असे स्टीम झालेले आहेत. असं ट्रान्सपरंट दिसायला लागलं ना त्याचं आवरण, की म्हणायचं मोमोज छानपैकी आपले शिजलेले आहेत, उकडलेले आहेत. आणि काही मी तेलामध्ये फ्रायसुद्धा केलेले आहेत. खूप छान आणि टेस्टी लागतात असे मोमोज. नक्की तुमच्या घरी करून बघा आणि तुमच्या मुलांना नक्की खाऊ घाला. आणि तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल ना, नक्कीच एक लाईक करा. सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या नवीन चॅनलला सबस्क्राईब करा.